ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मैनावती आणि सदाशिव हे दोघेही सायलीला विनवणी करत आहेत. ते सायलीला विनवणी यासाठी करतायत की त्यांना एक छोटासा मोबाईल पाहिजे आणि गगल्स देखील पाहिजेत, पण या वस्तू चायनीज आहेत असं सायलीच मत आहे. सायलीने हे सगळं द्यायला स्पष्ट नकार दिलाय. फक्त ती डायरेक्ट असं बोलत नाही, पण त्यांना सांगते की या सगळ्या तर चायनीच्या वस्तू आहेत आणि या वस्तू नाही जरी वापरल्या तरी चालू शकतं. तेव्हा मैनावती आणि सदाशिव चिडतात. मैनावती म्हणते, सायली अगं असं कसं म्हणतेस तू? मोबाईल तर तुझ्याकडे पण आहे का नाही? मग मी वापरलं तर काय होते? सायली म्हणते, ते बरोबर आहे, तुमचं पण पाहिजे तर तुम्ही माझा मोबाईल वापरत जा, पण हे मोबाईल वापरायची तुम्हाला सध्या काही गरज नाहीये असं म्हणल्यानंतर तर सदाशिव चिडतो आणि म्हणतो, सायली असं कसं बोलू शकते? अगं असं झालंय का? तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून असं म्हणते का? मग तसं असलं तर जाव बापूंकडून माग की तू पैसे ते देतील की तुला? सायली म्हणते, अहो पैसे मागण्याचा काही प्रश्न नाहीये, मी त्यांना पैसे मागू शकते आणि तसं तर मी तिजोरीतून पण पैसे घेऊ शकते. मला असं कोणी विचारणार नाही की तिजोरीतून पैसे का घेतले. मग ते म्हणतात, बघ आता एवढं असलं तरी सुद्धा तुला द्यायचं नाहीये काका? तुलाच वाटते मी मोबाईल वापरू नये? तुलाच असं वाटतंय का आम्ही ती गॉगल घालून आहे? तसं असेल तर तसं सांग, मग आम्ही तुला पैसेच मागत नाही. तेव्हा सायली म्हणते, अहो असं नाहीये, पण अशा चायनीच्या वस्तू वापरणं काही गरजेचं नाही ना, आणि मोबाईल नसला तर चालू शकतं की? तेव्हा सदाशिव आणि मनावरती चिडतात आणि म्हणतात, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुला आपल्या आई बाबाकडे मोबाईल नाही ह्या गोष्टीच काय वाटत नाही? सायली म्हणते, अहो बाबा तुमच्याकडे आहे की मोबाईल, आणि तुमच्या मोबाईल आई वापरू शकते की? असं म्हणल्यानंतर मैनावती म्हणते, नाही अगं मला माझा मोबाईल पाहिजे होता, पण आता ठीक आहे, तुझीच इच्छा नाही आम्हाला काही द्यायची तर आम्ही काय तुझ्या पुढे हात पसरू का? ठीक आहे, जाऊ दे, नसलं द्यायचं तर नाही म्हणून सांग. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही चुकीचा अर्थ घेताय, द्यायचं नाही असं नाही, पण मला हे थोडंसं चुकत्य असं वाटतंय, कारण हे त्यांचे पैसे आपण या चैनीसाठी वापरणं चुकीचं आहे. सदाशिव म्हणतो, अगं काय सायली करायला लागलीस तू? त्यांचे पैसे आपले पैसे, अग हे सगळ्यात तुझेच तर आहेत ना, मग बर्थ यातलं काय? तू लय मोठ, तुला आम्ही मागत नाही, थोडंसं नुसतं मोबाईलसाठी मागतोय किंवा मोबाईल तरी दे म्हणतोय, तरी तुला तुझी द्यायची इच्छा नाहीये का? सायलीला मात्र यांचं बोलणं आणि वागणं अजिबात पटत नसतं. सायली म्हणते, नाही हो, मला ही गोष्ट पटतच नाही. तेव्हा मात्र सदाशिव आणि मैनावती चिडतात आणि उठतात आणि म्हणतात, नको ठीक आहे, जाऊ दे, तुला नाहीच करायचं काय तर राहू दे. तेव्हा सायली त्यांना उठवायला प्रयत्न करते तर मैनावती तिला ढकलते आणि म्हणते, नको, हात सुद्धा लावू नको बाई, तू जगतो, आम्हाला कसं जगायचं तसं अगोदर मी जगतच होतो की आता काय त्यात एवढं मोठं? असं म्हणून ते दोघेही अगदी कणत खुपत त्यांच्या रूमकडे चाललेले असतात. सायलीला खरं तर वाईट वाटत असतं, पण वाईट वाटत असलं तरीही तिला ही गोष्ट पटतच नसते की या दोघांच्या चैनीच्या वस्तूसाठी आपण त्यांना पैसे द्यावे किंवा त्या वस्तूच आपण खरेदी करून त्यांना द्याव्या. सदाशिव आणि मैनावती यांना वाटत असतं जाताना तरी सायली हाक मारेल, पण सायली काही केल्या त्यांना हाक मारत नाही. इकडे मैप्त मात्र भलताच चिडलेला आहे, कारण प्रिया या चिचुंद्रीने आपल्या चांगलाच तोंडाला ठेस आणलेला आहे असं तो नागराजला बोलत आहे. नागराजला तो सांगतोय की लवकरात लवकर तो व्हिडिओ डिलीट करा. आणि काय झालं, ते पोरग तर काय करणार होतं, व्हिडिओ आपल्या मोबाईलवर ओपन करणार होतं आणि ते डिलीट करणार होतं. तेव्हा नागराज म्हणतो, हो बरं का, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण काय झालं ना, प्रियाने ती लिंकच ओपन केली नाही. ती प्रिया किती शहाणी आहे माहिती आहे ना, तुम्हाला लिंक ओपन केली असती ना तर मग काम झालं असतं, पण आता काय करणार आहे? तेव्हा भैपत चिडतो आणि म्हणतो, मग आता काय करणार आहे? मग हातावर हात ठेवून
बसायच का नागराज शेट, काय दुसरं पुढच्या काय प्लन करायच विचार आहे का नाही? तेव्हा नागराज म्हणतो, हा म्हणजे माझ्या डोक्यात चालू आहे बघतो मी, काय सुचते का? मफत चिडतो आणि म्हणतो, बघतो करतो, ह्या गोष्टी सोडून द्या आणि पटकन काहीतरी डिसिजन घ्या. असलं मला पटत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, त्या प्रियाचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर ते आपल्या नाकी नवा आणणार आहे. नागराज म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, लवकरात लवकर त्या गोष्टीचा मी कायमचा तोडगा काढेल. इकडे हे दाम्पत्य आता त्यांच्या रूममध्ये आलेलं आहे. ते चिडलेले आहेत आणि विचार करतायत की काय करायला पाहिजे. आता सदाशिवच मैनावतीला म्हणतोय, मैने, अग मला तर आता काय सुचना गेले. आता तुझ्या सुपीक डोक्यातून चांगली एखादी अशी आयडिया काढ ना, की नुसता पैसाच पैसा पडला पाहिजे असं वाटलं होतं. सुभेदाराच्या घरी आल्यावर सोन्याच्या ताटात जेवायला मिळेल, पण काय नाही, ही पोरगी ना काय आण गोड लागू दिना गेली आहे. आपल्यालाच काहीतरी करावं लागलं असं तो मैनावतीला बोलत आहे. मैनावती म्हणते, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. मला वाटलं होतं की सायली जरा येडी असेल, पण ती येडी नाही अहो. तिला बरोबर गोष्टी कळतात. त्यामुळे आपल्याला काहीतरी असा प्लॅन करावा लागलं की आपल्याकडे नुसता पैसा धो 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 यायला पाहिजे. तोम म्हणतो, मग आता तूच कर की काहीतरी आयडिया. मला तर काही सुचत नाही. आता हे दोघेही विचार करू लागलेले आहेत की सायलीकडून आपल्याला कशा प्रकारे पैसा काढता येऊ शकतो. सायलीला काय सांगितलं तर ते आपल्याला पैसे देऊ शकते, असा विचार त्यांच्या डोक्यात चालू आहे. आणि तेव्हा मैनावतीने सदाशिवला एक जबरदस्त प्लॅन सांगितलेला आहे. सदाशिव तो प्लॅन ऐकतो आणि एकदम डोक्यात काहीतरी आल्यासारखं करतो आणि म्हणतो, वाह महिने, लेच भारी डोक चालतं का तुझं हा प्लॅन. एकदमच झकास. वेळ बघ, म्हणजे आपल्याकडे पैसाच पैसा येणार, लगेच कामाला लागू. असं म्हणून तो मैनावतीला कुठेतरी घेऊन चाललेला आहे. इकडे सायली मात्र चिंतातूर झालेला, कारण तिला तिच्या आईवडिलांचं वागणं अजिबात पटत नाहीये. त्यांची ती स्वार्थी वृत्ती, सतत पैशाविषयी बोलणं, सतत काहीतरी वस्तू मागणं, या गोष्टींत ती परेशान झालेली आहे. आणि तेवढ्यात अस्मिता तिच्या जवळ येते आणि तिच्या घरानं गायला सुरुवात करते. हे नवरे असेच असतात काग, त्यांना बायकांच काहीच वाटत नसतं का? आता मी सचिनला किती फोन करतोय तर माझा फोन उचलत नाही. येतो म्हणतोय आणि येत नाहीये. त्या दिवशी म्हणला की मी येणार आहे आणि आता म्हणतोय की मला उशीर होणार आहे. हे असं का करत असतात नवरे? सगळं असं तिच्या सुरू झालेलं आहे. तेव्हा सायली तिला समजावून सांगते आणि म्हणते, अहो येतील ते, काहीतरी तिथं कामात असतील ना म्हणून फोन उचलत नसतील. तेव्हा अस्मिता म्हणते, हो तू त्याचीच बाजू घे. अगं साधं एक फोन उचलून नुसतं म्हणायला काय झालंय, मी कामात आहे, मला माहिती आहे ना कामात असणार आहे. तो पण फोन उचल्यानंतर आपल्याला बरं वाटतं ना, एवढं सुद्धा बोलायला वेळ नसेल का त्याच्याकडं? तेव्हा सायली समजावून सांगत म्हणते, अहो असं नका समजून, नक्कीच काहीतरी अडचणीत कामात असतील, नक्की ते तुम्हाला माघारी फोन करतील. इकडे सदाशिव आणि मैनावती यांच ठरलेलं आहे की आता मैनावतीने जो प्लॅन सांगितलेला आहे ना, तोच प्लॅन करायचा. कारण तो प्लॅन जर का केला तरच आपल्याला सायली पैसे देणार आहे, नाहीतर आपल्याला घरात हातावर हात ठेवून बसावे लागणार आहे. आणि मैनावती त्याला जबरदस्त असा प्लॅन सांगत आहे आणि ती गोष्ट त्याच्या मनाला अगदी पटत आहे. तो एकदम खुशच होतोय आणि म्हणतोय, मैने, तुझ्या डोक्यातला प्लॅन म्हणजे जबरच असतो. दरळ वेळे तो असं काहीतरी काढतई आणि मग पैसा आपल्याकडे येतो, म्हणजे येतोच. मैनावती म्हणते, हो अगदी बरोबर आहे, पण आता आपल्याला लवकरात लवकर कामाला लागावं लागलं बर का तेव. हा सदाशिव म्हणतो, लवकरात लवकर नाही, आता तुरंत लगेच आपल्याला कामाला लागायचे. हे बघ, आता पैसा यायला पाहिजे, कारण लय दिवस झाला हातात काहीच नाहीये. आता आज माझा हात बी खाजवत होता, म्हणजे पैसे येणार बघ, असं तो बोलत आहे. तर इकडे अस्मिताला चक्क फोन आलेला देखील आहे. तिला तिच्या नव्याचा म्हणजे सचिनचा फोन आलेला आहे आणि तो तिला बोललेला देखील असतो, मी येणार आहे,
डायरेक्ट पनवेलला येणार आहे आणि तुला सरप्राईज देणार आहे. एवढे मोजके शब्द तो बोलतो आणि पुन्हा फोन ठेवतो. तेव्हा अस्मिता परत चिडत्याने म्हणते, बघितलंस का, तू नुसता 1 मिनिट फोन केला आणि लगेच ठेवून टाकला. सायली म्हणते, अहो मगाशी तर म्हणत होता ना फोनच करत नाही, मग आता खुश राहिला पाहिजे ना की 1 मिनिट तरी फोन केला. अस्मिता म्हणते, झालं. अग सायली, आजी कशी आहेस तू आता? त्यांनी थोडा वेळ बोलायला काय हरकत होती, जाऊ दे बाबा, तुला ना नेहमी त्याचीच बाजू घ्यायची असते, असं म्हणून आता अस्मिता सायलीपासून तिच्या रूमकडे निघून गेलेली असते. इकडे सुमनने नागराजसाठी गरमागरम इडली बनवलेली आहे आणि चटणी देखील बनवलेली आहे. ती नागराजला म्हणत असते, थोडी चटणी आणि इडली तुम्ही खाणार आहे का? नागराज मात्र काहीच बोलत नसतो, प्यायची तर दे जराशी, कारण तो अगोदरच टेन्शनमध्ये आहे. त्याला महिप्तन काम सांगितलेलं आहे आणि त्याला काही सुचत नाहीये. आणि इकडे सुमन त्याला जेवायसाठी आग्रह करते आणि नेहमीप्रमाणे तो सुमनवर चिडतोय आणि खेकसतोय, द्यायची तर दे लवकर आणि जा बरं तू, असं तो बोलत आहे. आता सुमनने त्याच्यासाठी इडली वाढलेली असते आणि चटणी देखील वाढलेली असते आणि ती त्याला आग्रह करत असते, खाऊन तरी बघा कसं झालेलं आहे ते. तेव्हा तो सुमनकडे पाहतो आणि लगेच इडली घेतो, चटणीमध्ये बुडवतो आणि गटकन खाऊन टाकतो आणि त्याला असं जबरदस्त तिखट लागतं की त्याचे डोळे लाल होतात. त्याला कळतच नाही काय करावं ते, तो नुसतं करायला लागतो. सुमनला देखील कळत नाही की काय झालं. सुमन म्हणते, अहो हो काय झालं काय? तो म्हणतो, काय झालं कळत नाही तुला, काय झाले ते? अगं माझ्या तोंडातून नुसता जाळ निघायला लागलाय. माझा काय तू ड्रॅगन तयार केलास की काय, बघ कस व्हायला लागलंय, असं म्हणून तो जोरजोरात तिखट लागल्यामुळे इवळायला लागतो. सुमन त्याला ग्लास भरून पाणी देते. आता त्याला ते ग्लास भरून पाणी देखील घ्यायचं नसतं. जवळ असलेला जग आहे तोच त्याने उचललेला असतो आणि त्या जगानेच तो पाणी पिऊ लागतो. सुमंत तर त्याच्याकडे बघतच बसते. आता हा नागराज काय करणार असा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो. एवढूशा गोष्टीला खवळणारा आणि चिडणारा नागराजला डायरेक्ट इतकं मोठं तिखट लागलेलं आहे म्हणल्यानंतर तो शांत बसणार नाही. आता नक्कीच काहीतरी तो करणार. या गोष्टीमुळे सुमन मात्र चांगलीच परेशान झालेले आहे, कारण तिला माहिती आहे नागराज नक्कीच काहीतरी करणार आहे. इकडे सदाशिव आणि मैनावती यांना प्लॅन सुचलेला आहे आणि तो प्लॅन करण्यासाठी त्यांनी बोचक बांधलेला आहे आणि ते सुभेदाराच्या घरातून बाहेर पडत आहेत. कोणी आपल्याला बघत तर नाहीये ना, असं इकड तिकडे बघून ते दोघेही बाहेर पडत आहेत. इकडे नागराज मात्र लाल झालाय, त्याचे डोळे लाल झालेले आहेत आणि तो सुमनवर चांगलाच खेकसायला लागलेला आहे. थांब, तुला कळत नाही ना की भाजी किती तिखट करायची असते, चटणी किती तिखट करायची असते. तुला सांगतो आता, थांब असं म्हणून तो किचनमध्ये गेलेला आहे आणि किचनमध्ये जाऊन त्याने मिरच्या आणलेल्या आहेत आणि तो सुमनला सांगतोय, आत्ताच्या आता ह्या मिरच्या खायच्या. सुमन म्हणते, अहो असं कसं बोलताय तुम्ही, मिरच्या कशा खाऊ, अहो माझं तोंड भाजेल. तो म्हणतो, हा मग तुला कळलं पाहिजे ना, नव्याला तिखट भाजी चारताना कसं होतं ते खायचीच नाही तर काय खरं नाहीये, तुझं लक्षात ठेव, असं म्हणून तो अक्षरशः तिच्या अंगावर जात ती मिरची तिच्या तोंडातच घालण्याचा प्रयत्न करतोय. सुमनला माहिती आहे जर का आपण आता यांच ऐकलं नाही तर काही खरं नाहीये, आपल्याला मार खावा लागेल. सुमन देखील घाबरलेली आहे. ती विनवण्या करती आहे, नको म्हणते, पण नागराज मात्र अजिबात तिचं काही ऐकत नाही. सगळी मिरची खा, तू मला खाऊ घातले आहेस ना तिखट, मग तुला कळलं पाहिजे की मिरची कशी तिखट लागते. ती असं म्हणून तो ती मिरची तिच्या तोंडात कोंबत आहे आणि आता तिचा नाईलाज झालेला असतो. तिने ती मिरची अक्षरशः खाल्लेली असते आणि मिरची खात असताना तिला खूपच तिखट लागलेलं असतं. अक्षरशः तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला जोरजोरात ठसका येत असतो.
पण या गोष्टीचं नागराजला मात्र काहीच वाटत नसतं. इकडे सायली आता दुसरं काम करत आहे. ती फायली व्यवस्थित लावत आहे आणि त्यावेळेस देखील ती अशीच शांत झालेली आहे. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. मोबाईल मागणं, पैसे मागणं, गॉगल मागणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत आणि तिला खरंतर वाईट वाटत आहे. तिच्या जवळच अर्जुन देखील बसलेला आहे. अर्जुन पाहतो की सायली काहीतरी डिस्टर्ब आहे आणि ते काहीतरी चिंता करत आहे सायलीला. तो हाक मारतो पण सायलीच लक्ष जात नाही. तो अजून एकदा हाक मारतो तेव्हा सायली त्याच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? अहो काय प्रॉब्लेम आहे का? तो ती म्हणते, प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? तेव्हा अर्जुन तिच्या जवळ बसतो. तिच्या हातातली फाईल स्वतः जवळ घेतो आणि म्हणतो, हे बघा तुमचे प्रॉब्लेम हे माझे प्रॉब्लेम आहेत का नाही? मग सांगा बरं काय झालं ते? तेव्हा सायली म्हणते, मला काय झालंय म्हणजे मला माझ्या आई वडिलांचं काही पटतच नाहीये. ते कसे वागतायत ना तेच कळत नाही. आता ही गोष्ट अर्जुनला देखील माहिती असते. अर्जुनला देखील त्यांचं वागणं खटकत असतं. अर्जुन म्हणतो, अहो काय असं काय वागतायत? ते सायली म्हणते, अहो आज तर त्यांनी घर केलाय. आज ते मला मोबाईलसाठी पैसे मागत होते, गॉगल्स मागत होते. कशाला पाहिजे त्यांना मोबाईल? मी म्हणलं तर त्यांना राग आला. मला त्यांचं हे वागणं अजिबातच पटत नाही. किती वेळ ते माझ्याजवळ बसलेले होते आणि या गोष्टीसाठी विनवणी करत होते. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की असं नाही केलं पाहिजे. हे सुभेदारांचे पैसे आहेत, ते आपण नाहीत वापरले पाहिजे. पण त्यांना ती गोष्टच पटत नाहीये. अर्जुन म्हणतो, पण तुम्ही असं का म्हणतायत? हे सुभेदारांचे पैसेत, हे तर तुमचे पण पैसे आहेत ना? सायली म्हणते, हो पण मला नाही असं वाटत की या पैशांनी त्यांनी चैन करावी. आता सायली थोडी चिंतातूर होऊन अर्जुनला बोलते, मी असं करू का? मी जॉब करू का? असं ती बोलत आहे. इकडे सुमन मात्र रडत आहे आणि तिचं काम करत आहे. तेवढ्यात पाठीमागून प्रतिमा आलेले असते आणि प्रतिमा तिला म्हणते, सुमन अगं काय करतेस? तेव्हा सुमन एकदम डोळे पुसते आणि त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते, काय नाही, माझं काम करते. सुमनकडे पाहिलं की प्रतिमाला कळतं की काहीतरी झालेलं आहे. प्रतिमा म्हणते, काय झालं? तुझे डोळे तर लाल झालेत, नाक लाल झाले, चेहरा देखील लाल पडलाय. काय झालंय? काय भांडण झाले का तुझं? तेव्हा ती म्हणते, काय बोलताय? भांडण कशाला होते? मी ते आपलं कांदा कापत होते ना, त्यामुळे डोळ्यातून पाणी येते. नागराज हे सगळं बोलणं बाहेरून उभारून ऐकत असतो. त्याला ऐकायचं असतं की नक्की आता सुमन काय सांगणार आहे. पण सुमनने काही सांगितलेलं नसतं. सुमन म्हणते की कांदा कापत होते ना, त्यामुळेच माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. आता बाहेर प्रतिमा बाहेर चाललेली असते आणि त्यामुळे लगेच तिला सुमन म्हणते की एक काम करता का? मी इडली केलेली आहे. पूर्णाजींना इडली खूप आवडते. तुम्ही जाता जाता इडलीचा डबा त्यांना द्याल का? तेवढ्यात सुमनला ती सांगते की अगं मी दिला असता, पण मी ना दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे, त्यामुळे मला तिकडे जायला जमणार नाही. तर इकडे अर्जुन आहे. तो अजूनही सायलीला बोलत आहे. तो म्हणतोय, क्लासेस म्हणजे कसले क्लासेस घ्यायचे तुम्हाला? सायली म्हणते, मी नाही का अगोदर आश्रमात असताना गायनाचे क्लासेस घेत होते, तसे क्लासेस मी घेऊ का? म्हणजे 4 पैसेही मिळतील आणि त्या पैशामुळे मी त्यांच्या काही इच्छा असतील तर पूर्ण करू शकेल. अर्जुन या गोष्टीने खरंतर थोडासा अस्वस्थ होतो आणि म्हणतो, मला नाही असं वाटत. तुम्ही तेवढ्यासाठी क्लासेस घेतले पाहिजेत. तर आता इकडे नागराजला एक सुवर्ण संधीच मिळाली आहे, कारण त्याला पण सुभेदारांच्या घरी जायचं आहे आणि तेथे जाऊन प्रियाचा मोबाईल मिळवायचा आहे आणि त्यासाठी तो सुमनकडे जातो आणि म्हणतो, अगं त्यांना कशाला सांगतीये? मला सांग की माझं काम आहे, तिकड मी जाता जाता डबा देतो. हे ऐकल्यावर प्रतिमा देखील खुश होते आणि म्हणते, अरे वाह, बरं झालं. हा मग डबा घेऊन तुम्ही जा आणि इडली देऊन या. नागराजच्या मनात खरंतर चाललेलं असतं, ही इडली देतो आणि त्या चिचुंद्रीकडून म्हणजे प्रियाकडून तिच्या
मोबाईल काढून घेतो आणि त्यातला व्हिडिओ डिलीट करून टाकतो. माझं काम खरं तर मला करायचंय असा विचार त्याच्या डोक्यात चाललेला असतो. तेवढ्यात आता सुमनने पिशवी देखील भरलेली असते. नागराज मुद्दाम तिला म्हणत आहे की हा इडल्याचा डबा आहे ना, त्यामध्ये चटणी, पण त्या चटणी एकदम झकास झाली, असं म्हणून तो सुमनकडे पाहत असतो. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते की अहो मला वाटते की मी स्वतः जॉब केला ना, त्या पैशातूनच मी त्यांच्या काय मांस असेल हौस असेल ती भागवावी. अर्जुनला मात्र ह्या गोष्टी पटलेल्या नाहीयेत. अर्जुन म्हणतो असलं काय बोलायचं नाहीये. तेव्हा सायली म्हणते बर ठीक आहे, पण त्यांना कोण समजावून सांगणार, त्यांना कळत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो मी त्यांना समजावून सांगतो, तुम्ही काहीच काळजी करू नका असं म्हणून आता दोघेही त्यांच्या रूमकडे गेलेले असतात. त्यांच्या रूमकडे जातात आणि आतमध्ये पाहतात. तेव्हा त्यांना दिसतं की ते दोघे तर रूममध्ये नाहीतच. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो, ते तर रूममध्ये नाहीत, ते कुठे बाहेर जाणार, तुला म्हणले होते का? सायली म्हणते नाही, मला तर काहीच त्यांनी सांगितलेलं नाहीये. मग ते कुठे गेलेले असतील? अर्जुन म्हणतो थांब, ते कदाचित बाहेर असतील. पण अर्जुन हाक मारतो पण त्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. तेव्हा सायली थोडी चिंतातूर होते आणि म्हणते मी त्यांना खूपच बोलले का, मी त्यांचं ऐकायला पाहिजे होतं ना. सायली तिच्या बाबांना फोन लावते पण ते फोन उचलतच नाहीत. अर्जुन म्हणतो काय झालं, उचलतायत का? सायली म्हणते नाही. तेव्हा आता सायलीला अजूनच काळजी वाटू लागलेली आहे. सायली म्हणते कदाचित ते दोघं आपलं घर सोडून तर गेले नाहीत ना, असं वाटल्यावर सायली म्हणते चला बरं लवकरात लवकर आपण बघूया. सायली आणि अर्जुन गडबडीने कोठेतरी बाहेर गेलेले कल्पना आणि प्रताप यांनी पाहिलेलं असतं आणि ते अर्जुनला लगेच फोन करतात आणि विचारतात अर्जुन काय झालंय. तेव्हा अर्जुन सांगतो एवढं काही नाहीये, मी आल्यावर तुमच्याशी बोलतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे लोखंडे दाम्पत्य एका मंदिराच्या बाहेर उभारून चक्क भीक मागत आहे आणि ही गोष्ट सायलीने पाहिलेली असते. सायली जेव्हा ही गोष्ट पाहते तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीन सरकते. आपले आई वडील इतक्या खालच्या थराला कस काय जाऊ शकतात? पैशांसाठी ते चक्क मंदिराच्या बाहेर उभारून भीक मागतायत ही गोष्ट तिला दिसते. तेव्हा सायली धावत पळतच त्यांच्याकडे जाते. अर्जुन देखील तिच्याबरोबर असतो. अर्जुन देखील तिच्याबरोबर जातो. सायली त्यांना धरते आणि सायली त्यांना स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन येते. सायली आलेले पाहून खरं तर ते खुश झालेले आहेत. आता नक्कीच या दोघांच्याचा काहीतरी प्लॅन यामध्ये असणार आहे. पण या गोष्टीमुळे सायलीच्या मनामध्ये एक विचार मात्र ठामपणे आलेला आहे आणि तिने तो अर्जुनला सांगितला देखील आहे. ती स्पष्टपणे सांगते की हे माझे आईवडील असू शकत नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो अग सायली, मी तुझ्या परस्पर तुमच्या दोघांची DNA टेस्ट देखील केलेली आहे. सायली त्यावर देखील ठामपणे सांगते की DNA टेस्ट खोटी असू शकते असं मला वाटतं, पण हे दोघं माझे आईवडील आहेत असं मात्र मला आता अजिबात वाटत नाहीत. माझी खात्रीच आहे की हे माझे आईवडील नाहीयेत. आणि असं बोलल्यावर अर्जुनला देखील खात्री पटली आहे की DNA टेस्ट देखील खोटी असू शकते. आता DNA टेस्ट खोटी आहे असं अर्जुनला जर वाटत असेल तर अर्जुन नक्की आता पुढे असं काय करेल की ज्यामुळे हे दोघे तिचे आईवडील नाहीयेत हे सिद्ध होईल. तो पुन्हा एकदा DNA टेस्ट करेल का अजून काहीतरी पर्याय काढेल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.